नमस्कार मंडळी. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 33 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र इतर मंत्र्यांचे खाते वाटप रखडल्याने नागपूरच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सगळे बिनखात्याचे मंत्री ठरले होते. अखेर काल 21 डिसेंबर रोजी इतर सर्व मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलंय, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आलंय. तर बघूया मंत्री आणि त्यांना मिळालेली खाती यांची संपूर्ण यादी. यात सुरुवातीला बघूया कॅबिनेट मंत्री. तर यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती यासह इतर शिल्लक खाती त्यांनी स्वतःजवळ ठेवली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण, सामाजिक उपक्रम हे खातं त्यांनी स्वतःजवळ ठेवलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन हे खातं आहेत. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांच्याकडे महसूल हे खातं आहे. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ हे खातं आहेत. हसन साकिनाबी मियालाल मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खातं आहेत. चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज हे खातं आहेत. गिरीश गीता दत्तात्रय महाजन यांच्याकडे जलसंपदा, विदर्भ, तापी कोकण हे खातं आहेत. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा, स्वच्छता हे खातं आहेत. गणेश रामचंद्र नाईक हे वनमंत्री झाले आहेत. दादाजी रेश्माबाई दगडू भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण हे खातं आहेत. संजय प्रमिला धुलीचंद राठोड यांच्याकडे जल आणि मृदा संवर्धन हे खातं आहेत. धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण हे खातं आहेत. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास आणि रोजगार हे खातं आहेत. उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खातं आहेत. जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि राजशिष्टाचार हे खातं आहेत. पंकजा प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं आहेत. अतुल लीलावती मोरेश्वर सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण, दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा हे खातं आहेत. अशोक जनाबाई रामाजी उईके यांच्याकडे आदिवासी विकास हे खातं आहेत. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई यांच्याकडे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण हे खातं आहेत. आशिष मिनल बाबाजी शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य हे खातं आहेत. दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग तसेच औकाफ. आदिती वरदा सुनील तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला व बाल कल्याण हे खातं आहे. शिवेंद्रसिंह अरुणा राजे अभयसिंह राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आहेत, म्हणजे आता कृषी खात्याचे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे. जयकुमार कमल भगवानराव गोरे यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायती राज हे खाते आहेत. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन हे खातं आहे. संजय सुशीला वामन सावकर यांना वस्त्र उद्योग हे खातं मिळालंय. संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं मिळालंय. प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांना परिवहन खातं मिळालंय. भरत विठाबाई मारुती गोगावले यांना रोजगार हमी हे खातं मिळालंय. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील यांना मदत आणि पुनर्वसन हे खातं मिळालंय. नितेश नीलम नारायण राणे यांना मत्स्यपालन आणि बंदरे विकास हे खातं मिळालंय. आकाश सुनीता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांना श्रम विभाग हे खातं मिळालंय. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील यांना सहकार खातं मिळालंय. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर यांना सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं मिळालंय. त्यानंतर आता बघूया राज्यमंत्री. यात माधुरी मीरा सतीश मिसाळ यांच्याकडे नागरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग व औकाफ इत्यादी खाते आहेत राज्यमंत्रीपदाचे. त्यानंतर आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल यांच्याकडे अर्थ, नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी आणि न्याय तसेच श्रम. पंकज कांचन राजेश भोयर यांच्याकडे गृह, ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म इत्यादी खाते आहेत. मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्याकडे सामाजिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला बाल कल्याण, सार्वजनिक बांधकाम इत्यादी. यानंतर इंद्रनील अनिता मनोहर नाईक यांच्याकडे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदा आणि जलसंधारण. योगेश ज्योती रामदास कदम
यांच्याकडे गृह, शहर, महसूल, ग्रामविकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग तर इत्यादी खात्याचे हे राज्यमंत्री आहेत. तर अशा प्रकारे सध्या फडणवीस सरकारचे हे खाते वाटप झालेले आहेत. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.